वरदादीच चतुर्धाराधनाफलं क्रमेणाहं ध्रुवं वक्षे स्वस्वरूपोपलब्धये. नमोस. आचार्य भगवान अमित गती स्वामीजी विरचित मरणखंडिकाजी ग्रंथाचा स्वाध्याय चालू आहे आणि आचार्य भगवान जे वैयावर्तीचे 16 गुण सांगितले होते त्याचं कथन आपल्यासमोर करत आहेत आणि त्यातील सकाळच्या भागामध्ये गुण परिणामाचं वर्णन आपल्यासमोर करत आहेत आणि त्यातला एक भाग राहिला होता. 317 नंबरच्या गाथेच्या माध्यमातून आचार्य भगवान परतानी गुण परिणाम याचं कथन करल्यात. इत्थं गुण परिणामो विद्यते यस्य निश्चित साधूनां भव्य बंधूनां वैयावृत्तं तनोति स. तर आचार्य भगवान इथं काय म्हणत आहेत, इस प्रकार के गुण परिणाम नियमत उसी के होते हैं जो भव्य जीवों के बंधु स्वरूप साधुजनों की वैयावृत्ती करता है. ह्या प्रकारचे जे गुण परिणाम असतात ते त्याचेच असतात की ते भव्य जीव नाही बंधु स्वरूप साधुजनांची वैयावृत्ती करतात त्यांचेच असतात म्हणून सांगितले. मग प्रश्न करल्यात, मोहरूपी अग्नि, दमरूपी महासमुद्र तपरूपी समीरण आदि रूपकों द्वारा गुण परिणाम के विषय में क्या कहा गया है. म्हणजे मोहरूपी अग्नि, दमरूपी महासमुद्र, तपरूपी समीरण आणि आदी रूपक जे दिलेले आहेत ते रूपक गुण परिणामच्या विषयामध्ये का दिलेले आहेत ते जरा विश्लेषण करून सांगा म्हणून सांगालेत. आता विश्लेषण करून सांगतात, यह लोक अज्ञान रूपी अग्नि से अर्थात यह मेरा है और मैं इसका स्वामी हो, इस प्रकार का अज्ञान समस्त वस्तुओं में अग्नि के समान फैलाव से जल रहा है. या लोकांमध्ये अज्ञान रूपी अग्नि म्हणजे हे माझं आहे, मी याचा स्वामी आहे, या प्रकारची की नाही अज्ञान समस्त वस्तूमध्ये की नाही अग्निरूपी की नाही फैलाव पूर्ण जळायला लागले असं सगळ्या लोकांमध्ये व्हायला लागले म्हणून सांगितल्यात की या गोष्टी मानणे. इस अज्ञान ने समस्त वस्तुओं को अपने में समाहित कर लिया है आणि या अज्ञानाने सगळ्या वस्तूंना कल्या आपल्यामध्ये समाहित करून घेतलेला आहे. इस अग्नि में मात्र त्रियंच और मनुष्य ही नहीं अपितु चतुर्निकाय के देव भी जल रहे हैं. आणि या अग्नीमध्ये त्रियंच आणि मनुष्यच नाही तर चतुर्निकाय देव सुद्धा नाही जळत आहेत म्हणून सांगितलेलं आहे. अर्थात वे गाढ़ अज्ञान से ग्रसित होने के कारण वस्तु का यथार्थ स्वरूप जानने में असमर्थ है. काय म्हणलेत बघा, ते की नाही त्या गाढ अज्ञानामध्ये ग्रसित झाल्यामुळं वस्तूचं यथार्थ स्वरूप जाणण्यामध्ये असमर्थ आहेत. नुसतं करायचं म्हणून क्रिया करल्यात, त्या मूर्ण यथार्थ स्वरूपाला जाणून घेण्याचं ते असमर्थ व्हालेत. कशामुळं? या अग्नीमुळं. इनमें महामुनीश्वर ज्ञानमय जल प्रभाव से अज्ञान रूपी अग्नि को बुझाकर संशय, विमोह और अनध्य वसाय आदि वेदना से मुक्त हो चुके हैं. आणि जे महामुनीश्वर असतात ते ज्ञानमय जलप्रवाहानं, जे ज्ञानरूपी जलप्रवाह आहे त्यानं की नाही त्या अज्ञानरूपी अग्नीला विझवून त्यांनी संशय, विमोह आणि अनध्य वसाय आदी वेदनांना ते मुक्त झालेले आहेत म्हणून सांगितले आहे. देह ही मैं हूँ अनादिकालन यह मिथ्या भ्रांती उनके हृदय से नष्ट हो चुकी आहे. म्हणजे देह म्हणजेच मी आहे, माझं शरीर म्हणजे मी आहे, ही जी अनादिकालीन मिथ्या भ्रांती आहे ती हृदयातून नष्ट झालेली आहे म्हणून सांगितलेलं आहे. देह और आत्मा सदैव भिन्न भिन्न ही है ऐसा ज्ञान प्रकट हो चुका है. म्हणजे माझा आत्मा आणि माझं शरीर हे वेगवेगळं आहे असं ज्ञान त्यांच्यामध्ये भेद विज्ञान प्रकट झालेलं आहे म्हणून सांगितलेलं आहे. वे जितेंद्रिय मुनिजन सम्यक ज्ञान रूप जल प्रभाव से अज्ञानाग्नि को समूल शांत कर उपशम रूपी महासमुद्र में निमज्जित हो चुके हैं. म्हणजे त्यांनी काय केलं आहे, ज्यांनी इंद्रिय जिंकलेले आहेत ते मुनी सम्यक ज्ञान रूपी जलप्रवाहांच्या द्वारे अज्ञानरूपी जे अग्नी आहे त्या अग्नीला समूळासकट शांत केलेलं आहे आणि उपशम रूपी महासमुद्रामध्ये ते निमज्जित झालेत म्हणजे तल्लीन झालेले आहेत म्हणून सांगितलेलं आहे. अशा पद्धतीने या गोष्टी सगळ्या होणं आवश्यक आहे म्हणून आचार्य भगवान म्हणल्यात. आता आचार्य भगवान पुढे काय सांगतात, उपयोगात्मक भावेंद्रिय के आश्रय से जगत के जीव राग द्वेष करते हैं, जिससे इंद्रियां इष्टानिष्ट परसादी विषयों में प्रवृत्त हो जीव को दुखित करती है, किंतु
मुनिजन इंद्रिय विषयों में होने वाले राग द्वेष को उपशांत कर अपने मन को रत्नत्रय में एकाग्र करते हैं. म्हणजे काय सांगायला बघा, जे आपल्याला उपयोगासाठी आवश्यक असणारे भावेंद्रिय आहेत, त्या भावेंद्रियांचा आश्रय घेऊन जीव नाही जगामध्ये नाही रागद्वेष करतात आणि इंद्रियामध्ये इष्टानिष्ट म्हणजे परशादी आदी विषयामध्ये प्रवृत्ती होऊन स्वतःला दुःखित करत असतात. परंतु जे मुनिजन इंद्रिय विषयामध्ये होणारे रागद्वेषला उपशांत करून आपल्या मनाला रत्नत्रयमध्ये एकाग्र करतात. रत्नत्रयमध्ये एकाग्र करणं आवश्यक आहे म्हणून सांगितलेलं आहे. जो भी चलने, बोलने, आहार लेने, वस्तु रखने उठाने एवं मल मूत्र आदि निक्षेपण करने की क्रियाएं उन्हें करनी पड़ती है, वे सब प्राणी रक्षण पूर्वक करते हैं तथा सत्कार और लाभ आदि की उपेक्षाओं से परांगमुख हो अपने मन को समता भाव में निश्चल रखते हैं. काय सांगितले बघा इथं की चालताना, बोलताना, आहार करताना, वस्तू ठेवताना, घेताना, मलमूत्र आदी विसर्जन करताना, त्या सगळ्याने क्रिया करत असताना प्राणीचं रक्षणपूर्वक ते करतात. म्हणजे 5 समिती आणि 3 गुप्तींचं पालन करून हे पूर्वक करत असतात. आणि सत्कार म्हणजे कोण आपल्याला चांगलं बोललं तरीसुद्धा का नाही त्यात जास्त हुरळून जात नाहीत आणि कोण निचुरपणानं लाभ दिला तरीसुद्धा का नाही त्यामध्ये का नाही दुःखी होत नाहीत. हे गोष्ट आहेत. म्हणजे या सगळ्या गोष्टींची अपेक्षा पासून परांगमुख होऊन समत्याच्या भावनेमध्ये निश्चल होतात म्हणून सांगितले. समता भावनामध्ये निश्चल होतात म्हणून सांगितले. निरपेक्ष स्वभावी वे मुनिराज धन्य है, ऐसे ही यतिराज अपने आत्मा से संसर्गित कर्मरज को तपच्चरण रूपी समीकरण अर्थात महावायू से उडा देते हैं. म्हणजे असे निरपेक्ष स्वभावी ते मुनिराज धन्य आहेत. निरपेक्ष वृत्तीने असले पाहिजे ते मुनिराज धन्य आहेत. आणि असे यतिराज जे असतात ते आत्म्यामध्ये संसर्गित कर्मरूपी रज जो मळ आहे त्याला तपच्चन रूपी महावायूने उडवून टाकतात म्हणून सांगायला. तपच्चन रूपी महावायूने उडवून टाकतात. जिन यतियों की वैयावृत कर रहे हैं उनके महान गुणों में वैयावृत करने वाला का जो दृढ़ अनुराग उत्पन्न होता है उसे ही गुण परिणाम कहते हैं. काय म्हणलेलं आहे बघा, ज्या यतींची वैयावृत्ती करल्यात ती करत असताना त्या महान गुणामध्ये वैयावृत करणारा जो दृढ अनुराग उत्पन्न होतोय त्यालाच आचार्य भगवंतांनी गुण परिणाम म्हणलेला आहे. म्हणजे वैयावृत्ती करताना त्या मुनींच्यात किंवा आर्यिकांच्या मध्ये नाही आपला अनुराग निर्माण होतोय त्यालाच आचार्य भगवंतांनी गुण परिणाम म्हणलेला आहे. हीच महत्त्वाची गोष्ट आहे. अभिप्राय यह है कि इन मुनिराजों में जितेंद्रियता, रत्नत्रय में एकाग्रता, समितियों का पालन, पूजा सत्कार आदि सी निरपेक्षता और कर्मनाश करने में समर्थ ऐसे तप में तल्लीनता या तत्परता आदि महान गुण है. यदि मैं दत्त चित्त हो इनकी सेवा नहीं करूँगा तो इनके महनीय गुण नष्ट हो जाएंगे. ऐसा विचार गुणों में होने वाले अनुराग को प्रकट करता है. इस प्रकार जिनका वैयावृत किया जाता है वे यति उन गुणों से च्युत नहीं हो पाते और वैयावृत करने वाले स्वयं उन महनीय गुणों से सुवासित हो जाते हैं. अतः स्वपर के उपकार हेतु ही जिनेन्द्र देव ने वैयावृत करके गुण परिणाम रूपी गुण को प्राप्त करने की आज्ञा दी है. काय म्हणलेलं आहे बघा की एक गोष्ट महत्त्वाची काय आहे, आचार्य भगवंतांनी काय सांगितले की जर दत्तचित्त होऊन एकाग्र होऊन की नाही मी जर त्यांची सेवा केली नाही तर त्यांच्याजवळ असलेले जे महनीय गुण आहेत ते नष्ट होतील असा विचार करून की नाही त्या विचार करून त्या गुणांचा अनुराग प्रकट करून की नाही तो जो व्यक्ती आहे तो वैयावृत्ती करतोय. आणि वैयावृत्ती केल्यामुळं ते यती जे आहे ते आपल्या गुणांच्या पासून बाजूला जात नाहीत. म्हणून वैयावृत्ती करणाऱ्याला ते महनीय गुणांचा सुवास लागतोय. जसं चंदनाच्या सानिध्यामध्ये आपण गेले तर चंदनाचा सुवास आपल्याला लागतोय तसं त्या जी गुणी व्यक्ती आहेत, यती आहेत, साधू साध्वी आहेत त्यांच्याकडे सानिध्यामध्ये वैयावृत्ती जर केली तर त्यांच्या गुणांचा सुवास आम्हाला लागतोय. आणि ते पर उपकाराच्या हेतू जिनेंद्र भगवंतांनी वैयावृत्ती करून गुण परिणाम रूपी गुणांना प्राप्त करायची आज्ञा दिलेली आहे. आणि अशा पद्धतीने ते हे करण्यासाठी आपण सुद्धा तशा गुणांना प्राप्त करण्यासाठी वैयावृत्ती करत असतात. ही गोष्ट महत्त्वाची आहे. म्हणून आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. अशा पद्धतीने जेवढ्या प्रमाणात आम्हाला ते गुणांना प्राप्त करायचं असेल तेवढ्या गुणांना प्राप्त करण्याचा पुरुषार्थ करून आम्ही प्राप्त करण्याचा प्रयत्न करणं आवश्यक आहे म्हणून सांगितलेलं आहे.
आता पुढच्या गाथेमध्ये आचार्य बघून काय सांगतात, श्रद्धा गुण. पहिला झाला गुण परिणाम, आता श्रद्धा गुण सांगायलेत. 16 जे गुण सांगणार त्यातला दुसरा श्रद्धा गुण आहे. पहिला गाथा कंठस्कोराने आचार्य महाराजांनी काय सांगितले ते पाहूया. यथा यथा निशम साधोर वर्धते गुणवासना, जिनेश शासने श्रद्धा परो देती तथा तथा. तर आचार्य बघून इथं काय म्हणतात, जैसे जैसे अरहर निश साधु की गुण वासना वृद्धिंगत होती है, वैसे वैसे ही जिनेन्द्र देव के शासन में उत्कृष्ट श्रद्धा वृद्धिंगत होती है. म्हणजे काय सांगितले, ज्याप्रमाणे साधूंच्या मध्ये गुण वासना वृद्धिंगत होते त्याचप्रमाणे जिनेंद्र देवांच्या शासनामध्ये सुद्धा उत्कृष्ट श्रद्धा वृद्धिंगत होत्या म्हणून सांगितल्या. आता प्रश्न विचार करला तिथं, यह श्रद्धा कैसे बढ़ती है और इसकी वृद्धि से क्या लाभ है. आणि ही श्रद्धा कशी वाढते आणि त्याच्यामुळे आमच्या जीवनामध्ये काय फायदा होणार आहे हे विचारले. वैयावृत्ति करते समय उन मुनिराज के गुणों का जैसे जैसे स्मरण होता है, अर्थात स्मरण द्वारा उनके गुणों में बहुमान आता है, वैसे वैसे ही उन गुणों में रुचि वृद्धिंगत होती है. आम्ही जसं मुनिराजांची साध्वींची कुणाची वैयावृत्ती करले, त्या वैयावृत्ती करताना नाही त्या गुणांचं सुद्धा स्मरण होते, त्यांनी कुठल्या आचरणाचं पालन करतात ते, आणि ते स्मरण झाल्यामुळं नाही त्याच्यामध्ये बहुमान निर्माण होतंय आणि आमच्यामध्ये सुद्धा नाही तशा गुणांची रुची वृद्धिंगत होत्या, रुची वाढत्या. का, मी या गुणांना प्राप्त व्हावं ही भावना वाढत्या ना, महत्त्वाची आहे. कारण की वैयावृत्ती केल्याशिवाय त्यांना जाणून घेतल्याशिवाय त्यांच्या गुणांच्या मध्ये अनुराग होणार नाही ना. ते कुठल्या गुणांचं पालन करतात, ते गुण वाढायचा प्रयत्न करायचा असेल तर वैयावृत्ती जेवढ्या प्रमाणात करता येईल तेवढं आम्ही करणं आवश्यक आहे म्हणून सांगितलं आहे. उस समय वह प्रफुल्लित होते हुए सोचता है कि अहो यह जिन शासन महान है जिसने हमें ऐसे गुणज्ञ तपस्वियों की वैयावृत्ति करने की आज्ञा प्रदान कर इन गुणों से सुवासित होने का मार्ग दर्शाया है. यह श्रद्धा यतियों को रत्नत्रय में दृढ़ करती है और संसार से भय उत्पन्न कराती है. आणि काय सांगितलंय आचार्य बघून काय म्हणतात, आम्ही त्यावेळी प्रफुल्लित होतोय आणि सोचतोय की हे जिन शासन महान आहे. का महान आहे, कारण की आम्हाने अशा गुणज्ञ आणि तपस्वीची की वैयावृत्ती करायची आज्ञा प्रदान केलेली आहे या जिन शासनानं, म्हणून ते महान आहे. आणि त्या गुणांना त्या गुणज्ञ आणि तपस्वींची वैयावृत्तीची करण्याची आज्ञा दिल्यामुळं त्यांच्या गुणांपासून आम्ही सुहासित व्हायचा मार्ग आम्हाला दर्शवलेला आहे म्हणून ते महान आहे. आणि काय सांगतात, आणि त्याच्यामुळं श्रद्धा यतियांची रत्नत्रयमध्ये श्रद्धा वाढते आणि संसाराविषयी भय निर्माण होते. बरोबर आहे, म्हणजे बरोबर आहे, तसंच आहे. म्हणजे ज्यांनी सेवा करले त्यांच्याकडे त्यांच्यामध्ये भय उत्पन्न होणार, संसाराविषयी रत्नत्रयमध्ये दृढता वाढणार आणि त्यांचे बी भाव होणार की गुण प्राप्त करायचे. आणि आमचं बी असं भाव म्हणून आम्ही करायला लागलो. आम्ही काय तुमची हे करायला आचरण करायचं आहे मला. बरोबर आहे, म्हणून सांगितलं. एक गोष्ट लक्षात घ्या, आता साधी गोष्ट आहे, कुठल्या व्यक्तीजवळ जाईल त्या व्यक्तीकडे काय गुण असतील तेच आम्हाला मिळणार आहेत, दुसरं काय मिळणार आहे. समजा कुठल्या दुकानात जातोय, आता बाजारात गेलो आम्ही भाजीपाला खरेदी करायला गेलोय, समजा भाजी विकणाऱ्या महिलेला जाऊन आम्ही सोनं मागितलं तर देईल काय, कसं देणार. ती म्हणणार ही खुळा कुठनं आलोय कोणास ठाऊक, हे भाजी विकालोय आणि सोनं कसं मागालंय, तीन काय मिळणार नाही तिथनं. कारण की भाजीवाली जवळ नाही भाजीच मिळणार आहे आणि सोनाराच्या दुकानात काय मिळणार आहे, सोनंच मिळणार आहे. मग सोनं पाहिजे असेल तर सोनाराच्या दुकानात जायला पाहिजे ना, भाजी पाहिजे तर भाजीवाल्याकडे जायला पाहिजे. तसं गुण जर पाहिजे असेल तर गुणी लोकांच्याकडे जायला पाहिजे. अवगणी लोकांच्याकडे जाऊन गुण मिळणार नाहीत, ही गोष्ट मग म्हणून जास्तीत जास्त उपयोग गुणी लोकांच्याकडे लावायचा, मग गुण प्राप्त होतात की गुण मिळवण्याचा प्रयत्न करते. आता पुढे आचार्य बघून म्हणतात, श्रद्धा वृद्धी से वात्सल्य गुण की उत्पत्ती. श्रद्धा वृद्धी झाल्यामुळे, श्रद्धेची वाढ झाल्यामुळे नाही वात्सल्य गुणाची उत्पत्ती होते म्हणून सांगितलंय. ही गोष्ट 319 आणि 320 नंबरच्या गाथ्याच्या माध्यमातून सांगल्यात. पहिला गाथा कंठस्कोराने आचार्य महाराजांनी काय सांगितले ते पाहूया. विना गुण परिणामम वैयावृत्तम करोति नो
यतस्ततो मुमुक्षूणां वैयाव्रतं व्यनक्ति स प्रवृद्ध धर्म संवेग श्रद्धया वर्धमानया यती करोति वात्सल्यम लोकोद्वय सुखप्रदम. तर आचार्य भगवान काय म्हणतात? आचार्य भगवान इथं म्हणतात, गुण परिणाम से ही वैयावृत्ति व्यक्त अर्थात प्रकट होता है, क्योंकि गुण परिणाम के बिना मुमुक्षुओं की वैयावृत्ति कोई नहीं कर सकता. गुण परिणाम आता जे बघून आलो आपण, त्याच्यामुळेच वैयावृत्ती व्यक्त होते किंवा प्रकट होते म्हणून सांगितलेलं आहे. आणि गुण परिणाम केल्याशिवाय जे मोक्षाचे अभिलाषे आहेत ते वैयावृत्ती करू शकत नाहीत. गुण परिणाम असायला पाहिजेत, ती भावना तशी असायला पाहिजे, त्यामुळे आपण वैयावृत्ती करू शकतोय. आता पुढे काय म्हणतात? श्रद्धा गुण की वृद्धि से संवेग भाव रूपी धर्म वृद्धिंगत होता है. ऐसे वृद्धिंगत भावना वाला साधु इस लोक और परलोक में सुख देने वाला वात्सल्य भाव को करता है. काय म्हणले बघा, श्रद्धा गुण वृद्धिंगत झाल्यामुळे संवेग भाव रूपी धर्म कने वृद्धिंगत होतोय. संसाराविषयी कने भीरुता किंवा संसार प्रति वैराग्य ही वृद्धिंगत होते. आणि ते वृद्धिंगत झालेला जो साधू आहे तो या लोकामध्ये आणि परलोकामध्ये सुख देणारे जे वात्सल्य भाव आहेत त्यांना तो प्रकट करतोय. सगळ्यांच्या विषयी वात्सल्य भाव, सगळ्यांच्या विषयी नाही प्रेमाचे, स्नेहाचे आणि वात्सल्याचे, दयेचे, करुण्याचे भाव तो ठेवतोय. कुणाविषयी रागद्वेष, कुणाविषयी कुठले क्रोधाचे भाव, कुणाविषयी ईर्ष्याचे भाव कुठलेही देव ठेवत नाही. तो वात्सल्य भावाला प्रकट करतोय. म्हणून श्रद्धामध्ये वृद्धी व्हायला पाहिजे तर वात्सल्य गुणाची प्राप्ती होते म्हणून सांगितलं आहे. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. ही गोष्ट महत्त्वाची आहे. म्हणून आम्ही जेवढ्या प्रमाणात का नाही आमच्या सम्यक दर्शनाला शुद्ध करता येईल तेवढं करणं आवश्यक आहे. ते शुद्ध झालं तर वात्सल्य गुण आमचा वाढणारच आहे. कारण की सम्यक दर्शनाचा नाही एक गुण आहे वात्सल्य. 8 गुण आहेत की निशंकित, निकांक्षित, निर्विचिकित्सा, अमूढदर्शी, उपगोवन, स्थितीकरण, वात्सल्य आणि प्रभावना. हे जे 8 गुण आहेत, 8च आहेत काय, त्या 8 गुणांना ते प्राप्त होतात सम्यक दर्शनाच्या. म्हणून सम्यक दर्शन जेवढ्या दृढ करता येईल आणि जेवढे शुद्ध करता येईल तेवढं करणं आवश्यक आहे. ही गोष्ट महत्त्वाची आहे. आता पुढचा 4था गुण सांगायला भक्ती गुण. भक्ती गुण आहे काय सांगायला 321 नंबरच्या गाथाच्या माध्यमातून. भक्तिरहर्षु सिद्धेषु धर्मसूरिषु साधुषु वैयावृत कृतोत्कृष्टा पूजा भवती सेविता. तर आचार्य बघून इथं काय म्हणतात, जो वैयावृत करते है वे मानो अरिहंत परमेष्टि, सिद्ध परमेष्टि, रत्नत्र रूप धर्म के पालक आचार्य उपाध्याय सर्व साधुओं में परम उत्कृष्ट भक्ति रखते हैं और मानो उनकी पूजा ही करते हैं. अर्थात वैयावृत करने से उनकी भक्ति और पूजा की गई है ऐसा जानना. काय म्हणलं बघा, जे वैयावृत करतात ते कने साक्षात अरिहंत, सिद्ध, आचार्य, उपाध्याय सर्व साधू यांच्यामध्ये परम उत्कृष्ट भक्ती ठेवतात म्हणून सांगितलं आहे. आणि त्यांची पूजा सुद्धा करतात सांगते. म्हणजे वैयावृत्ती केल्यामुळे भक्ती सुद्धा होते आणि पूजा सुद्धा झाल्या असं समजायचं. हे आचार्य भगवंतांनी सांगितलं. हां, हे आचार्य भगवंतांनी सांगितले. किती पुण्य आहे बघा. कारण की वैयावृत्ती करणारा जीव पाची परमेश्वरांची पूजा बी करलाय, भक्ती बी करलाय, हे करलाय म्हणून आचार्य भगवंतांनी सांगितले. म्हणजे वैयावृत्तीमध्ये पूजा बी आणि भक्ती बी अवलंबित आहे म्हणून सांगितले. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. म्हणजे सगळ्या गोष्टी आमच्याकडून 5 परमेश्वरींची वैयावृत्ती आम्ही केल्यानंतर पूजा भक्ती सगळी होणार आहे म्हणून सांगितलेलं आहे. ते महत्त्वाचं आहे बघा हे भक्तिगुण. आणि परत त्या भक्तिगुणाला आणि सांगतात परत आणि अर्हत भक्ती परायस्य बिबिते भवतो न सह एनाव गाहिता गंगा सकिम नश्यति वन्नित. तर आचार्य भगवान काय म्हणतात, जिसके हृदय में अरहंत देव की उत्कृष्ट भक्ति विद्यमान है उसको संसार का भय नहीं होता. जिसने गंगा नदी में अवगाहन किया है वह क्या अग्नि संताप से नहीं छूट जाता, अवश्य में छूट जाता है. म्हणजे एक उदाहरण देऊन काय सांगितले बघा, ज्याच्या हृदयामध्ये अरिहंत देवाची उत्कृष्ट भक्ती विद्यमान आहे त्याला संसाराची भीती वाटत नाही. ज्याप्रमाणे उदाहरण दिल्यात, जो गंगा नदीमध्ये आंघोळ केलेला आहे त्याला अग्नि संतापापासून तो वाचणार आहे की. कारण की गार पाण्यामध्ये आंघोळ केलाय म्हणजे तो अग्नीच्या नाही या संतापापासून वाचणारच आहे की. जमना अग्नीचा संताप कोणाला झाला असेल, गंगेत जर तो असला तर त्याला अग्नीचा संताप वाटणार आहे
कारण गंगेचं पाणी हे शीतल आहे ना, या अपेक्षेने सांगितलंय. जसं ज्याच्या हृदयामध्ये अरिहंत देवाची उत्कृष्ट भक्ती विद्यमान आहे त्याला संसाराविषयी भीती वाटत नाही. त्याप्रमाणे ज्यानं गंगामध्ये आव्हान केलंय त्याला अग्नीचा संताप वाटणार नाही असं सांगितलंय. आता प्रश्न करतात, केवल अरिहंत की भक्ति का महात्मा क्यों कहा और संसार का भय नहीं होता, इसका क्या अभिप्राय है? अरिहंताचीच भक्ती नुसता का सांगितली आणि संसाराचं भीती वाटत नाही असं का सांगितलं, त्याचा अभिप्राय काय आहे सांगा समजून आम्हाने. तर सांगतात, दृष्टांत में जैसे गंगा नदी का उपलक्षण है, अर्थात जैसे मात्र गंगा नदी में अवगान करने से ताप दूर होगा ऐसा नहीं, किंतु किसी भी नदी में अवगान करने वाला का ताप दूर होगा ही, उसी प्रकार यहाँ अरिहंत भक्ति उपलक्षण है. पंच परमेश्वर में हुई भक्ति से संसार का भय दूर होता है, संसार का भय नष्ट करती है. अर्थात जो अरिहंत देव आदि की भक्ति करता है वह नियमता संसार के परिभ्रम से छूट जाता है. जिथे काय सांगितले, दृष्टांत देताना इथं काय दिलंय, फक्त गंगा नदी म्हणून उपलक्षण दिलंय. गंगा नदीमध्ये नुसता गंगा नदीत आंघोळ केल्यावर की नाही अग्निज्वाला नष्ट होणार आहे असं आहे काय? कुठल्याही नदीत केल्यावर होणार आहे की? तसं निश्चितपणं कुठल्याही नदीत केला तर आमचा ताप तो नाही दूर होणार आहे. त्याप्रकारे अरिहंतांना उपलक्षण रूपामध्ये दिलेलं आहे. पाचवी परमेश्वरांची जर भक्ती केली तर संसार भय दूर होते म्हणून सांगितले आणि संसाराचं भय नष्ट करते म्हणून सांगितले. म्हणून अरहंत आधी पाचवी परमेश्वरांची भक्ती केल्यानंतर नियमानं संसाराचं परिभ्रमण सोडून जाणार आहे म्हणून सांगितलेलं आहे. एकाच नाही, ते फक्त उदाहरण देताना समजावून सांगितले म्हणून समजावून सांगताना ते समजावून सांगितलेलं आहे. एकानं नुसतं समजावून सांगायचा प्रयत्न केला आहे त्या उदाहरणाच्या माध्यमातून. ते एकच घ्यायच नाही तर सगळ्यांना लावायचं असं सांगितलं आहे. आता परत आणि परत तेच आणि पुष्ट करण्यासाठी आचार्य भगवान सांगायला, संसार भिरोत्पन्ना निशल्या मंदराचला, जिन भक्तिर दृढा यस्य नास्ति तस्य भवाद भयम. तर आचार्य भगवान काय म्हणतात, जिसके हृदय में संसार के संवेग से उत्पन्न हुई तीन शल्यों से रहित और मंदर मेरु दृढ़ जिन भक्ति विद्यमान है उसे संसार परिभ्रमण का भय नहीं रहता. ज्याच्या मनामध्ये संसाराविषयी संयोग भाव उत्पन्न झालेले आहेत, तीन शल्यानं रहित, मंदर मेरुवत म्हणजे मंदार मेरुवत दृढ जिन भक्ती निर्माण झालेली आहे, त्याला संसाराचं परिभ्रमणाचं भीती वाटत नाही. ही गोष्ट महत्त्वाची आहे. आता इथं सांगतात, यहाँ निशल्या मंदराचला और जिन भक्ति पदों का क्या अभिप्राय है. ही तीन पद सांगितल्यात की तीन शल्य, निशल्या किंवा मंदर अचला आणि जिन भक्ती हे तीन पद काय सांगाल्यात त्याचं आता विश्लेषण करून द्याल्यात. उत्तर देवा. मिथ्या, माया और निदान, इन तीन शल्यों में से प्रत्येक शल्य संसार परिभ्रमण का कारण है. दूसरी बात, वैनयिक मिथ्या दृष्टि सर्वत्र भक्ति करता है किंतु मिथ्या शल्य रहित न होने के कारण मात्र उस भक्ति से संसार परिभ्रमण नहीं छूट सकता. म्हणजे काय सांगितले, मिथ्या, माया आणि निदान ही तीन जर शल्य मनामध्ये असतील तर संसार परिभ्रमणाचं ते कारण आहे. तीन शल्य मिथ्या, माया आणि निदान हे संसार परिभ्रमणाचं तीन कारण आहेत. आणि काय सांगितले, वैनयिक जो मिथ्या दृष्टी असतो तो सर्वत्र भक्ती करतोय, सगळीकडे भक्ती करतोय तो, परंतु त्याचं नाही मिथ्या अधिक तीन शल्यानं तो रहित असल्यामुळं की नाही तो सहित असल्यामुळं, मिथ्या, माया आणि निदान शल्यानं सहित असल्यामुळं त्या भक्तीमुळं की नाही तिथं संसार परिभ्रमण सुटू शकत नाही हे सांगितलं आहे. तिन्ही नाही शल्यानं रहित असायला पाहिजे आणि मग भक्ती करायला पाहिजे तर संसार परिभ्रमण सुटणार आहे म्हणून सांगितलं आहे. आता निशल्या पद से यह सिद्ध होता है कि सम्यक दृष्टि देशवर्ती या सकलवर्ती की भक्ती ही संसार नाश का हेतु है. निशल्या पदानं काय सांगितले माहिती काय, सिद्ध काय होतंय, सम्यक दृष्टी देशवर्ती किंवा सकलवर्ती त्याचीच भक्ती संसार नाशाचा हेतू होते म्हणून सांगितलंय. म्हणजे सम्यक्त्वासहित रत्नत्रयासहित ही सगळी भक्ती व्हायला पाहिजे. मंदराचला पद से यह सिद्ध होता है कि जैसे सुमेरु पर्वत शाश्वत अचल है वैसे ही जिनका हृदय सर्वकाल उस निश्चल भक्ति में अल्पावित रहता है और कठिन से कठिन परीक्षा के समय भी जिनकी श्रद्धा भक्ति कंपायमान नहीं होती उन्हीं का संसार परिभ्रमण छुटता है. म्हणजे मंदराचला पदान काय दिले माहिती काय,
ज्याप्रमाणे समोर पर्वत कने एका ठिकाणी स्थिर आहे, शाश्वत आहे, अचल आहे, हलत नाही इकडे तिकडे, काय बी झालं तर जगाचं सगळ्या जगात भूचाल आलं तरी ते हलणार नाही, एवढा अचल आहे तो. त्याप्रमाणे ज्यांनी की नाही आपल्या हृदयामध्ये निश्चल भक्तीला की नाही प्राप्त करून घेतलेलं आहे, ते कठीण कठीण परीक्षा जरी आली, कुठलंही संकट संघर्ष जरी आला की नाही, त्यामध्ये त्यांची श्रद्धा भक्ती कंपायमन होत नाही, म्हणून त्यांचं संसार परिभ्रमण सुटतंय म्हणून सांगितलेलं आहे. सासाधन सम्यक दृष्टियों के सदृश अल्पकालिक और भव्य सेन मुनिराज सदृश चलायमान भक्ती से संसार नहीं छुटता. म्हणजे सासाधन सम्यक दृष्टीच्या सदृश अल्पकालिक म्हणजे अल्पकालासाठी सासाधन सम्यक दृष्टी असते. मग भव्यसेन मुनिरांचे एक उदाहरण येते शास्त्रामध्ये, त्यांच्या सदृश चलायमान भक्ती असली तर संसार सुटू शकत नाही. ते का तसं सांगितले, कारण की सासाधन सम्यक दृष्टींच्या थोड्या वेळासाठी ते असते आणि ते थोड्या वेळाने निघून जाणार आहे. त्यामुळं आता जिन शब्द से पंच परमिष्टि का और रत्नत्रय धर्म का ग्रहण होता है, क्योंकि अरिहंत भगवान के सदृश सिद्ध भगवान के भी 4 घातीय कर्म नष्ट हो चुके हैं. शेष आचार्य उपाध्याय और साधु जन उनका नाश करने के लिए उद्यमशील है. रत्नत्र रूप धर्म भी कर्मों का पराभव करता है, अतः उसे भी जिन कह सकते हैं. इथं काय म्हणले, जिन शब्दानं 5 परमिष्टी किंवा रत्नत्रय धर्माचं ग्रहण होते. 5 जिन शब्द हा 5 परमिष्टी किंवा रत्नत्रयाचं धर्माचं ग्रहण होते, कारण की अरिहंत भगवानांच्या सदृश सिद्ध भगवान 4 घातीय कर्मांना नष्ट केलेले आहेत आणि आचार्य उपाध्याय आणि साधूजन त्यांचा नाश करण्यासाठी उद्यमशील आहेत, प्रयत्नशील आहेत. म्हणून रत्नत्रय धर्म सुद्धा कर्माचा पराभव करू शकतोय, म्हणून याला जिन म्हणलेलं आहे असं सांगितलं आहे. आम्ही आमच्या जीवनामध्ये या सगळ्या गोष्टी करण्याचा पुरुषार्थ जेवढ्या प्रमाणात करता येईल तेवढं करणं आवश्यक आहे, मी एवढीच भावना करतो. आणि तुम्ही सुद्धा तुमच्या जीवनात या सगळ्या गोष्टींना वैयावृत्तीला प्राप्त करून आपल्या जीवनाचं कल्याण करून एवढी भावना करतो आणि वाणी विराम देतो. जे बोलो आचार्य भगवान श्री सन्मती सागरजी महाराज की ओम ह्रीं श्री वदवद वाग्वादिनी भगवती सरस्वती देवी ह्रीं नमः. ओम ह्रीं श्री वदवद वाग्वादिनी भगवती सरस्वती देवी ह्रीं नमः. ओम ह्रीं श्री वदवद वाग्वादिनी भगवती सरस्वती देवी ह्रीं नमः. ओम ह्रीं श्री वदवद वाग्वादिनी भगवती सरस्वती देवी ह्रीं नमः. ओम ह्रीं श्री वदवद वाग्वादिनी भगवती सरस्वती देवी ह्रीं नमः. ओम ह्रीं श्री वदवद वाग्वादिनी भगवती सरस्वती देवी ह्रीं नमः. ओम ह्रीं श्री वदवद वाग्वादिनी भगवती सरस्वती देवी ह्रीं नमः. ओम ह्रीं श्री वदवद वाग्वादिनी भगवती सरस्वती देवी ह्रीं नमः. ओम ह्रीं श्री वदवद वाग्वादिनी भगवती सरस्वती देवी ह्रीं नमः.